हॅलो. हॅलो. हाय. बरं झालं तुम्ही दोघे एकत्र भेटलात. काही काम होतं का? हो, म्हणजे बोल ना. म्हणजे अनिलचा मित्र तुम्हाला केसमध्ये मदत करतोय. मदत म्हणजे काय, सगळी जबाबदारी त्यानेच घेतली आहे. म्हणजे अंकीच ना? हो. अंकी? असं कसं नाव? अरे तिचा मुलगा आहे ना साहिल, त्यांनी अंकल अंकल म्हणता म्हणता त्याचं अंकी करून टाकलं. मग पुढे तेच नाव पडलं म्हणे. सो स्वीट. सॉरी सॉरी, काय म्हणत होता तुम्ही? मी म्हणत होते की त्यांची एक असाइनमेंट आहे मुंबईत आणि केसचंही काम आहे, त्यामुळे 1-2 महिने ते मुंबईतच राहणार आहेत. तर वेळ वाचवण्यासाठी याच परिसरात एखादा हॉटेल बुक करावं राहण्यासाठी, असं म्हणत होते ते. तेच विचारायचं होतं. ठीक आहे, मी फाइंड आउट करतो. कधी येणार आहेत ते? बहुतेक याच 5-6 दिवसात. अच्छा, नो प्रॉब्लेम. मग मी प्रज्ञाच्या मिस्टरांना नको ना विचारायला? नाही नाही नाही, काही गरज नाहीये. मी बघतो आणि मी सांगतो तुम्हाला. थँक्यू. अंजली, आपण बरोबरच जाऊ. ओके चला, मग मी पळतो. हो, बाय. बाय बाय. 3ही डबे संपवायचे. हो य. चलो बाय. बाय. माधवी. वा वा माधवी, काय तुडुंब जेवलोय हो. म्हणजे बघा, पोट सांगत होत सुरेश आता बास, सुरेश बास, आणखी खाऊ नकोस, पोट फुटेल. पण मन म्हणत होतं खा मेल्या. फार खाल्लो. जय हो. तुम्हाला थोडी बडीशेप आणून देऊ का? नाही 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 नाही. अहो, इतकी उत्तम चव रेंगाळते ते आमरस पुरीची तोंडात. बडीशेप नको नको. मेघनाला देसाईवाडीत शेजारीच मैत्रीण आली आहे, किती बरं झालं नाही? होय हो. पण वाईट वाटतं बिचारीचं. एकटीनेच एवढा सगळा जन्म काढायचा म्हणजे किती कठीण असतं ना. हा, आणि त्या बिचारीला मुलगा पण आहे ना. अशा परिस्थितीत दुसरं लग्न होणं पण जरा अडचणीचंच काम असतं. बाबाजी, लक्ष असू द्या हो तिच्यावर आणि तिच्या पोरावर. लक्ष अहो अहो, काय होतंय? कळ आली हो मला. अहो, काय होतंय? कळ कळ गेली. अहो अहो, पोट तुडुंब भरलंय म्हणालात ना, म्हणून होत असेल. नाही 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 नाही. अहो, अटॅक. बाबाजी बाबाजी, मला इतक्यात मारायचं नाही हो. अहो, माझ्या नातवंडाची तोंड बघायची. अहो, काहीतरी काय बोलताय? मी बघा तुम्हाला ओवा आणि गरम पाणी घेऊन येते. हा, त्यांनी बरं वाटेल. आणि जर नाहीच वाटलं ना तर पटकन डॉक्टरांनाही फोन करते. तुम्ही थांबा, रिलॅक्स व्हा, मी आलेच. बाबाजी बाबाजी, लक्ष असू दे बाबाजी. मला 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 नाही मारायचं इतक्यात. बाबाजी, मला नाही मारायचं. रिचू, बघ जरा कोणाचा फोन आहे. आदित्य. अगं मग बोल तू. हॅलो सतीश, अरे पडला नाहीस ना तू? सतीश नाही, मी बोलतीये. सतीश पडलाच आहे. तुझं काय काम असेल ना तर प्लीज मला सांग. हे हॅलो, कूल डाऊन कूल डाऊन. एवढं भडकायला काय झालं तुला? अर्चू, तू जाम चिडचिडी झाली असं हल्ली. हे उगीच मला काही बोलू नकोस हा. काय काम आहे तेवढं सांग, कारण मलाही झोप आली. आई शपथ, आम्ही इकडे राबतोय आणि तुम्ही दुपारच्या झोपा काढताय. असतो एखाद्याच्या नशिबात ऐशो आराम. चला, आपण तरी काय करणार? आणि काय रे, तुला काही काम बिम दिसत नाहीये, गप्पा मारत बसलाय.
आणि ते एसीत बसून. ए हॅलो, खूप काम आहेत मला, खूप काम आहेत आणि कामं करायची आहेत पण मला. तू फक्त मला एवढं सांग की सतीश खरंच झोपलाय का. तसं असेल तर मी संध्याकाळी बोलून घेईन त्याच्याशी. थांब जर. सतीश, सतीश. आदित्य, अरे तो खरंच झोपलाय. म्हणजे दुपारी आला, जेवला आणि आता झोप लागली त्याला. हो, तू मला म्हणाला होता की दुपारीच घरी येणार आहे. अगं म्हणून तर फोन केला ना मी आता. हो, पण काय काम आहे ते सांग ना. अगं काय नाही का, ती अंजली आहे ना, तिला तिच्या केसमध्ये तिच्या नवऱ्याचा एक मित्र मदत करतो. आता तो 2 महिन्यांसाठी मुंबईला येतोय, तर त्या दोघांना त्यांचे त्यांचे व्याप सांभाळून ते केसचं काम बघायचंय. म्हणून त्याचं असं म्हणणं पडलं की आपल्या एरियामधल्याच कुठल्या तरी हॉटेलमध्ये उतरावं. तर आपल्या एरियामध्ये असं कुठलं वेल नोन हॉटेल आहे का, असं अंजली विचारत होती. म्हणून म्हटलं की. अच्छा, म्हणजे तर राहण्याची जागा झाली, आता हॉटेल शोधायची मोहीम आहे का? हे अर्चू, तू असं नेहमी तिरकं का बोलतेस ग? माहित नाही रे, पण मला ना आता असं मध्येच राग येतोय. असं आहे का? मग ठीक आहे, मी फोन ठेवतो. तू ना तुझ्या डोक्यावर बर्फाची लादी ठेव. हो हो चालेल. हा, मी बर्फाची लादी ठेवते, पण हॉटेल तू शोध, कळलं? करा करा, स्वतःची कामं करा आणि इतरांची करा. चल चल, बाय बाय, चल बाय बाय.